भाजपाने विजय थलपतीचा खेळ संपवलाय. मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असलेल्या थलपती यांना आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेता येणार नाही आणि याचं कारण म्हणजे भाजपाने तमिळनाडूमध्ये मोठा डाव टाकलाय. नेमकं काय घडलंय ते आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये आज एक वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळाला. कारण की अभिनेता ते राजकारणी TVK पक्षाचे प्रमुख विजय थलपती हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची पूर्ण तयारी झाली होती. चेन्नईमध्ये शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मैदान ही सजवायला सुरुवात झाली होती. एवढंच काय, सोशल मीडियावरती CM विजय असा ट्रेंड सुरू झाला. पण शेवटच्या क्षणी असा ट्विस्ट आला की संपूर्ण देशाचं लक्ष तमिळनाडूकडे वळलं. तमिळनाडूचे राज्यपाल यांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलंच नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि इथूनच भाजपवरती गंभीर आरोप सुरू झाले. विजयच्या बाजूने असणाऱ्या अनेक पक्षांनी सांगितलं की भाजप पडद्यामागून खेळ करत आहे, राज्यपालांवरती दबाव टाकत आहे. तमिळनाडूमध्ये विजय यांचा पक्ष TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांच्या पक्षाला 108 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे वर्षानुवर्ष सत्ता गाजवणाऱ्या DMK, AIAMDMK या पक्षांना मोठा धक्का मिळाला आणि विजय यांचा TVK पक्ष हा सत्तेजवळ गेला. पण आता इथे एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. कारण की स्वतः विजय यांनी 2 मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला होता आणि ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे त्यांना एक जागाही सोडावी लागणार. जिथे त्यांचे 118 जागा होत्या तिथे त्यांच्या 107 वरती आल्या. दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील थलपती यांना पाठिंबा दिला. त्यांचे 5 आमदार मिळून टोटल 112 आमदार झाले. पण बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. अजूनही 6 आमदार कमी आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, राज्यामध्ये ज्याचा सर्वात मोठा पक्ष राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण देणं गरजेचं असतं. आता इथे बघा भाजपने कशा प्रकारे गेम केलाय. थलपतीने 112 आमदारांचं समर्थनाचं पत्र राज्यपालांकडे दिलं. पण राज्यपालांनी टेक्निकल इश्यू असं सांगत पुन्हा पत्र आणायला लावलं. दुसऱ्या दिवशी विजय पुन्हा एकदा राजभवनात गेले. यावेळेस कागदपत्र व्यवस्थित होती. पण तरी देखील राज्यपालांनी स्पष्ट सांगितलं 118 आमदारांचा पाठिंबा दाखवा, तेव्हाच निर्णय घेतला जाईल. म्हणजे अगोदरच्या दिवशी सांगितलं टेक्निकल इश्यू आहे आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं पूर्ण पाठिंबा दाखवा. आता इथे सर्वांनी लक्ष द्या. तसं पाहिलं तर सर्वात मोठा पक्ष म्हणून त्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली जाते. महाराष्ट्र असो, गोवा असो, कर्नाटक असो, या राज्यांमध्ये अगोदर हे घडलंय. अनेकदा भाजपाने सुद्धा पूर्ण बहुमत नसताना देखील सरकार स्थापनेचा दावा केला होता. मग तमिळनाडूसाठी नियम वेगळा आहे का? राज्यपालाचं काम आहे सर्वात मोठ्या पक्षाला संधी देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नाही, विधानसभा आहे. जर TVKने बहुमत सिद्ध नाही केलं तर सरकार पडेल, हे निर्णय बरोबर आहे. पण राज्यपाल त्याला संधीच देत नाहीये. यावरती अनेक खासदारांनी, आमदारांनी आरोप केलेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपचे राज्यपाल आहेत. ते लोकशाहीपेक्षा त्यांच्या बोलण्याला महत्त्व देतात. भाजप वरतून ज्या पद्धतीने ऑर्डर देतं त्या पद्धतीने राज्यपाल काम करतात. आता प्रश्न निर्माण होतोय, भाजपवरती हे आरोप का होत आहेत? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विजय यांनी प्रचारादरम्यान भाजपवरती जोरदार हल्ला केला होता. थलपतीने स्पष्टपणे सांगितलं होतं, मी भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. म्हणजे भाजपला अगोदरच थलपती यांच्या TVK पक्षाचा राग होता. विशेष म्हणजे तमिळनाडूमधील जुना पक्ष DMK यांनी स्वतः विरोधामध्ये बसण्याची तयारी दाखवली. तर दुसरीकडे MK स्टॅलिन यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर जनता TVK पक्षाला संधी देत असेल तर आम्ही देखील विरोधात बसू. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष देखील सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आता सध्या विजय थलपती यांच्या पक्षासमोर मोठा प्रश्न आहे, उरलेले 6 आमदार कसे आणायचे? तसे पाहिलेचे तमिळनाडूच्या राजकारणात छोटे छोटे पक्ष देखील आहेत. काहींकडे 4 आमदार आहेत, काहींकडे 6 आमदार आहेत. त्या पक्षांनी जर थलपती यांना पाठिंबा दिला तर सहजपणे बहुमत पूर्ण होते. पण राजकीय विश्लेषण म्हणतायत भाजपचा मुख्य उद्देश म्हणजे थलपती यांना सरकार स्थापन न करून देणं. जर थलपती मुख्यमंत्री झाला तर तमिळनाडूमध्ये DMK, AIMDMK यानंतर विजयचा तिसरा मोठा पक्ष तयार होईल आणि भविष्यामध्ये भाजपासाठी दक्षिण भारतामध्ये जागा आणखीन कमी होऊ शकतात. भाजप खरंच थलपती यांना रोखू शकतं का, हे पाहण्यासारखं असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, विजय थलपती यांनी तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवलाय. थलपती मुख्यमंत्री होऊ शकतात का? भाजप थलपतीला रोखू शकतं का? या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याचशा लोकांना हे खोटंही वाटतं, भाजप थलपतीला थांबू शकत नाही. तर त्यांनी अगोदर न्यूज सर्च करा, न्यूजमध्ये वाचा आणि मग कमेंट करा. कारण की लोकांना वाटते भाजप हा थलपतीला सपोर्ट करतोय,
पण मुळा म्हणजे भाजप हा थलपतीला सरकार स्थापन करून देणारच नाही. कारण की 2029च्या निवडणुका जवळ आल्यात आणि अशामध्ये तमिळनाडूचे खासदार आपल्याकडे ओढून आणायचे असतील तर भाजप थलपतीला सीएम होऊन देणार नाही.